धोकादायक कचरा गाड्या चालवणं हा आमचा नाईलाज, मुंबई महापालिकेचं वक्तव्य. महायुतीतील नाराजी नाट्यावर पडदा, आमचा अजेंडा खुर्चीचा नव्हे तर महाराष्ट्राच्या विकासाचा. युती धर्म पाळण्यासाठी आम्ही एकत्र. अनौपचारिक गप्पांमध्ये एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. निवडणूक असल्यानं इनकमिंग आउटगोईंग सुरू असतं. महायुतीमध्ये समन्वय राखण्याचा प्रयत्न करू. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीनंतर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 6 धडाकेबाज निर्णय. मुंबईमध्ये परवडणारी घरं उपलब्ध होणार, तसंच आयकॉनिक शहर विकासासाठी धोरण जाहीर. शिवसेनेच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळाच्या बैठकीला बहिष्कार. शिवसेनेकडून केवळ एकनाथ शिंदेच मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित. मुख्यमंत्री फडणवीसांनी शिंदेंच्या मंत्र्यांना सुनावलं, तुम्ही करणार असाल तर चालवून घ्यायचं, भाजपनं केलं तर चालणार नाही, असं होणार नाही. फडणवीसांचे खडे बोल. अंजली दमानिया यांना मुंढव्यामधील जमिनीची पाहणी करण्यास अधिकाऱ्यांचा नकार. सगळ्या प्रकरणाचा कीस पाडून बुधवारी मुंबईत घेणार पत्रकार परिषद. दमानियांची माहिती. पुण्यामधील मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणामध्ये पार्थ पवारांना क्लीन चिट. राजेंद्र मुठे यांच्या अहवालामध्ये पार्थ पवारांचं नाव नाही. दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी यांची अहवालात नावं. मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणामध्ये मोठी अपडेट. शीतल तेजवानीनं 275 जणांकडून जमीन घेतल्याचं उघड. नवाब मलिकांना विशेष एमपीएमएलए कोर्टाचा झटका. नवाब मलिकांविरोधामध्ये कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये आरोप निश्चित. 19 डिसेंबरपासून होणार दैनंदिन सुनावणीला सुरुवात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.